हाय मित्रांनो, माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे. तर चला, आज दिल्लीमध्ये पाणी पडलं आहे. दाखवतो तुम्हाला कसं पाणी आहे. तर चला मित्रांनो, तर बघू शकता तुम्ही पोलीसचं बॅरियर लावेल आहे, तरी पण बॅरियरच्या मधोमधी पाणी आहे. ही शाळा सुटली आहे. शाळेतली मुलं जातात, ते बी भिजून जातात, गाड्या बंद पडतात. कारण गाड्या टू व्हीलरचं पूर्ण चक्क पाण्यामध्ये भिजते. फोर व्हीलरचं बी बघू शकतो, फिर आहे फिरचं बघू शकता. आणि शाळेतले NCCच्या मुली बघा, शाळेतले सर्व बघा. या माणसाजवळ काहीतरी प्रोजेक्ट आहे, प्रोजेक्ट घेऊन पाण्यामध्ये चालला आहे तो. बघा, म्हणजे दाखवणं अर्जंट आहे. या इकोचे टायर पण सगळे डुबलेत पाण्यामध्ये, ते मूल बघा. आणि हे आपले फौजी मित्र तुम्ही बघू शकता. ही जिप्सी आली, फौजी जिप्सी. इतका पाणी पडला आहे की रोडवरती सगळं पाणी झालं आहे. बघा, ही शाळेतले मुले, शाळा सुटली. लय पाणी होतं मित्रांनो दिल्लीमध्ये. दिल्लीसारखा पाणी कुठंच होत नाही. आणि पुरी दिल्ली पाण्यामध्ये डुबते, तुम्ही बघू शकता. हे सगळे शाळेतील मुले थांबले ते बघा. छोटे छोटे मुले आहेत. शाळा सुटल्यानंतर पाणी पडलं आहे, त्यामुळे पाणी चढलं आहे. तुम्ही बघू शकता. सायकलवाले, टू व्हीलर, जिसको जाना है वो जाएगा, चाहे बारिश हो जाए, तूफान आए, आंधी आए, कुछ भी आहे. बघा मित्रांनो, हे दोघेजण मजा घेतात सगळ्यांची. असे असतातच कोणी ना कोणी मजा घेणारी, तुम्ही बघू शकता. तर चला मित्रांनो, समोर जाऊ आपण. हा ब्लॉग फक्त मी तुमच्यासाठी बनवतोय. तुम्ही बघू शकता. सगळी ट्रॉफिक झाली पाणी पडल्यामुळे. सगळी शाळा सुटली, त्याच टायमाला पाणी पडलं आहे म्हणून सगळी भीड झाली. रेनकोट घातला आहे आणि पाणी तुंबलं आहे खाली, म्हणजे वरून नाही लागलं पाहिजे, फक्त बस खाली पाण्यात उभायचं. वा, विचार. बघा मित्रांनो, ही आली इलेक्ट्रिक रिक्षा. तिच्या मोटरमध्ये पाणी गेलं. बघू शकता तुम्ही किती पाणी आहे, पाण्याचं प्रमाण किती आहे. रोडवरती पाणी कसं काय आहे. दिल्ली सरकार, मोदी सरकार, बघू शकतो अशी लोकांची परिस्थिती आहे. मित्रांनो, हे आहे समोरचे झडेजा गाव, दिल्लीचं झडेजा गाव आहे. बघू शकतो तुम्ही. स्कूल व्हॅन आहे. हे मोटरसायकल, टू व्हीलर बंद पडली, स्कूटी, सगळ्या स्कूट्या बंद पडतात. तर चला समोर आता दाखवतो मी तुम्हाला. पाणी कुठून कुठं येते, चला मित्रांनो समोर दाखवतो मी तुम्हाला. एक हायवेचं चांबर आहे आणि त्या हायवेच्या चांबर म्हणजे जवळजवळ 500 ते 600 मीटर इतकं डिस्टन्स आहे त्याचं. इकडचं पाणी इकडे येतं आहे बघा तुम्ही. चला मी तुम्हाला दाखवतो समोर. हे जडेजा गाव आहे, जडेजा, तुम्ही बघू शकता. इथं पाणी कमी आहे, ही हाईट असल्यामुळे इथं थोडं पाणी कमी आहे, पाण्याचं प्रमाण कमी आहे. आणि बघा मित्रांनो, तर
मी समोर दाखवतो तुम्हाला. 4 व्हीलरवाले बी जोराने गाडी चालवतात आणि असं जण पावसाचं तरी यायला शांतता नाही आहे. आणि हे बघा फौजी चिप्सी तुम्ही बघू शकता. आणि ती मित्रांनो लेफ्ट साईडला जी गाडी होती 4 व्हीलर तिच्याजवळ म्हणजे तिच्या खाली बघा तुम्ही तिथून पाणी येतं येऊन. चला मी तुम्हाला दाखवतो, बघू शकता तुम्ही. बघ तर चला मित्रांनो आता हायवेवर पाणी तुंबलं आणि हायवे आहे तो आपला मुंबई दिल्ली हायवे आहे. त्या हायवेवरती किती पाणी तुंबले म्हणजे एक कार जी आहे ती पाण्यामध्ये तरंगली आहे. तर चला मी तुम्हाला दाखवत आहे, असाच व्हिडिओ कंटिन्यू करा. तर मित्रांनो मी आलो आहे हायवेवर आणि तुम्ही बघू शकता हा मुंबई दिल्ली हायवे बघू शकता. आणि मी तुम्हाला दाखवतो समोर की ती कार कुठे तरंगली पाण्यामध्ये. बघा हे पाणी हे आपल्या इकडं तर नदीनं पाणी वाहते आणि दिल्लीसारख्या ठिकाणी रोडवरती पाणी वाहते. म्हणजे यांच्या इकडं नदी नाही आहे त्याच्यामुळे नदीला असं उपयोग करतात. बघू शकता तुम्ही किती पाणी आहे मित्रांनो आता. तर एक 4 व्हीलर आहे, ती 4 व्हीलर पाण्यामध्ये तरंगली म्हणजे ती बंद पडली आणि तिच्यामध्ये गेलं इंजनमध्ये आणि ती बंद पडली आणि बंद पडल्यामुळे ती तिथंच थांबली म्हणजे बंद पडली आणि ती तिथंच तिला तरंगली. ट्रॅक्टरनं पाणी टाकतात तिथं. बघा आता जसं ट्रॅक्टरनं इतकं पाणी ट्रॅक्टरनं कसं जायचं तिथं काय म्हणतात. तर चला आता मी तुम्हाला ही 2 वे हायवे हा एक साईडचा आहे आणि दुसऱ्या साईडचा. तर चला मी तुम्हाला तो दाखवतो दुसऱ्या साईडचा. बघा मित्रांनो अशी कंडिशन आहे, सगळी लारी डुबली त्याची पाण्यामध्ये. ते बघू शकता मित्रांनो समोर तुम्हाला एक 4 व्हीलर दिसते रोडच्या मध्येमध्ये. ही गाडी तिथे तरंगली आहे आणि हा हायवे मुंबई दिल्ली हायवे आहे. तर बघू शकता तुम्ही मुंबई दिल्ली हायवेची ही कंडिशन आहे. तर चला मित्रांनो आता एकेका गाडीची मी तुम्हाला व्ह्यू दाखवतो. आता ती बघा ती गाडी तरंगली पाण्यामध्ये, त्या गाडीमध्ये पाणी घुसले आणि ती गाडी तिथंच ते जवळजवळ 1 घंट्याच्या पेक्षा बी जास्त टाईम झाला आहे. ती गाडी त्याच ठिकाणी आहे आणि ह्या ज्या गाड्या जातात आणि पाण्याच्या ज्या लाटा येतात त्या लाटामुळे सायकलवाले 2 व्हीलरवाल्यांना फार प्रॉब्लेम होतो रोडवरती. तुम्ही बघू शकता. बघा हे पाणी ज्या मोठ्या गाड्या जातात तर छोट्या गाड्यांना प्रॉब्लेम होतो. मेरा भारत महान, भारताची राजधानी दिल्ली सारख्या ठिकाणी असा प्रॉब्लेम आहे पाण्याचा. मित्रांनो तुम्ही विचार करा. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही ही रिक्षा आहे आणि ती रिक्षा बंद पडली. ते बघा दिसते का, ही रिक्षा बंद पडली तर तिच्यामध्ये बी पाणी घुसलं. म्हणजे किती पाण्याचं प्रमाण हे तुम्ही बघू शकता. आणि तर आणि रिक्षाचा ड्रायव्हर मित्रांनो रिक्षा उभी करून परत रिटर्न आला ब्रिजच्या खालून. मला उधर से जाओ ना, फिर रास्ता आहे ना. चला तो काय बोलतोय बघू आपण आता. तो येतोय भेटतोय आपल्याला. तर चला
बोलू त्याच्यासोबत काय बोलतोय काय नाही. छोट्या छोट्या रिक्षा गेल्या मित्रांनो आणि हे XUV700 बघा तुम्ही, ही गाडी छोटी आहे ती. आणि हा माणूस जवळजवळ 10 मिनटापासून इथंच उभा आहे, कारण त्याला वाटलं गाडीमध्ये पाणी जाईल, बंद पडेल. तर याच्यापेक्षा बी छोटे छोटे रिक्षा गेल्या, त्या बंद नाही पडल्या. पण असो, तर चला मित्रांनो, बघू शकता तुम्ही, एक एक गाडी चालली इथे. चला मित्रांनो, बघा अशा गाडीची कंडिशन आहे. आणि सगळ्यात प्रॉब्लेम टू व्हीलरवाल्यांना होते, कारण अशा लाटा येतात ना पाण्याचे छोटे छोटे, तर त्यांच्यामुळे पाण्यामध्ये पडायची भीती जास्त असते. म्हणून फोर व्हीलरवाल्यांना रिक्वेस्ट आहे की टू व्हीलरवाल्यांना प्रॉब्लेम येईल अशी गाडी चालवू नका. शांततेने पाण्याच्या ठिकाणी शांततेने गाडी चालवा. 2 मिनिट उशिरी का होईना पण शांततेने. बघा हा नाला आहे, नाला पलीकडचा हा आहे. तर मित्रांनो, हे जाता जाता आहे ना मला हसता येत, कारण मी व्हिडिओ बनवतो. म्हणून त्यांना वाटतं आहे की अशा कंडिशनमध्ये आम्हाला दाखवत आहे, म्हणून त्यांना हसू येते. पण जरुरी आहे मित्रांनो व्हिडिओ काढणे. बघा अशी गाडी चालू नये. तुम्ही बघू शकता. तर चला मित्रांनो, फोर व्हीलर बी गेली, तर सेम अशाच गाड्या गेल्या, तर तुम्ही बघू शकता. बाकी काय नाही, फक्त प्रॉब्लेम थोडा सायकलवाले आणि टू व्हीलरवाल्यांना होता. आणि विशेष म्हणजे दिल्ली मुंबई हायवे अशा ठिकाणी अशी पाण्याची परिस्थिती आहे, तर यावर विचार करायला पाहिजे. आणि विशेष म्हणजे कसं आहे, छोटी मोठा रस्ता नाही, हा मोठा रस्ता आहे. दिल्ली मुंबई हायवे, राजधानी एक आर्थिक राजधानी, दोनों कनेक्टिंग रस्ता असताना सुद्धा. तर मित्रांनो, आता रिक्षावाला येतो, चला आपण बोलू त्याला, काय बोलतोय काय नाही. ये आपका गाड़ी है क्या वो? अरे मैं निकालने जाता यार, बहन तो आगे वाला अब कुछ नहीं हुआ, हमारी थोड़ी देर तो निकाल रही बंद हुई नहीं। उसके बाद करीब 15 मिनट में बहुत पानी भर गया। हाँ, ये जाने के लिए जगह नहीं है ना पानी को. तर बघू शकता तुम्ही, ह्या काकांची रिक्षा जी आहे ती तिथे बंद पडली आहे, त्यामुळे त्यांना प्रॉब्लेम झाला आहे. तर ते आता चालले तिकडे. तर चला मित्रांनो, व्हिडिओला लाईक केले नसेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबर करा. असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.